मी सावित्रीबाई इतिहासांच्या पानांमधून नाही तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत आहे. आजही माझा आवाज कडू वाटतो का? वाटेलच, कारण सत्य नेहमीच कडू असते. मी त्या काळात जन्माला आली तेव्हा स्त्री म्हणजे सावली होती. आवाज नव्हता, ओळख नव्हती आणि स्वप्न पाहण्याचे अधिकारही नव्हते. मुलगी जन्माला आली की कपाळावर आठ्या पडायच्या. शिक्षण म्हणजे पाप आणि प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा. पण एक गोष्ट सांगायला गेलं तर ज्या समाजात प्रश्न सहन होत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. माझा विवाह झाला पण माझे आयुष्य अंधारात गेले नाही, कारण मला ज्योतिराव भेटले. ते माझे पती होते, पण त्याच्याही आधी मला माणूस म्हणून बघणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी मला शिकवले आणि मी शिकले आणि त्या क्षणी मला उमगलं की ज्ञान मिळालं की भीती संपते. 1848 साली मी मुलींची शाळा सुरू केली. समाज पेटून उठला. लोक म्हणाले ही बाई समाज बिघडवत आहे, लोक म्हणाले ही बाई धर्म बुडवत आहे. पण ज्या समाजात स्त्रियांना शिक्षण भेटत नाही तो समाज आधीपासून बिघडलेला असतो. मी रोज शाळेत जायची, माझ्यावर शेण फेकले जायचे, दगड मारले जायचे आणि अन्यायाचा वर्षाव व्हायचा. मी 2 साड्या नेसायची, एक घाण झाली का बदलायची व पुन्हा ताठ मानेने पुढे चालायची, कारण माझ्या मागे माझे व्यक्तित्व दुःख नव्हते तर हजारो मुलींचे भविष्य होते. मुलांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही शांत बसाल की लढाल? शांत बसणं म्हणजे सहमती असते आणि सहमती म्हणजे गुलामगिरी. शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही तर अन्यायाला अन्याय बोलण्याचे धैर्य पाहिजे, चुकला चूक म्हणण्याचे धैर्य पाहिजे. मुलांनो, जर तुम्ही मार्क्ससाठी शिकत असाल तर तुम्हाला चांगली नोकरी भेटेल, पण जर तुम्ही विचारांसाठी शिकत असाल तुम्ही हा समाज बदलाल. आईला कमी लेखणारे, बहिणीवर असणारे आणि मुलींचा आवाज दाबणारे हे कधीच खरे पुरुष नसतात. खरे पुरुष तेच असतात जे स्त्रियांना आपल्या सोबत उभं करतात. मुलींनो, जर तुम्ही अबोल राहिलात तर आयुष्य तुमच्यावर लादलं जाईल. जर तुम्ही गप्प बसलात तर तुमचं आयुष्य कोणी इतर ठरवेल. तुमचं आयुष्य कोणी इतरच्या परवानगीवर चालणारं स्वप्न नाही, हा तुमचा अधिकार आहे. मला अशी पिढी नकोय जी फक्त मोबाईल स्क्रोल करेल. मला अशी पिढी हवी जी इतिहास स्क्रोल करेल आणि भविष्य लिहील. माणसं अशी हवी जी जातीत नको विचारांमध्ये ओळखली जायला पाहिजे. धर्मात भांडण नको, मानवतेत एकत्र येणे हवे. आज मी सावित्रीबाई फुले म्हणून इथे बोलते आणि उद्या इथे बसलेले प्रत्येक जण सावित्रीबाईचा आवाज झाला पाहिजे. मी एक स्त्री होती, पण माझा संपूर्ण लढा मानवतेसाठी होता. मी इथेच थांबते, पण तुमच्यासाठी एक प्रश्न सोडून जाते. तुम्ही इतिहास वाचणारे होणार का इतिहास घडवणारे?